ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेसह राष्ट्रवादीलाही डिवचलंय। शिंदे गट किंवा अजित पवार गट हे पक्ष नाहीत, या अमित शहा यांच्या सिस्टर कंपन्या असल्याचं म्हणत राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। तर शिवसेना मंत्री प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय। शिंदे गट हा पक्ष नाही किंवा काय ते अजित पवार गट पक्ष नाहीच आहे, ते अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहेत। बरं, सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणतो आपण त्या आहेत, त्याने पक्ष मानतच नाही। पक्ष संघटन वाढवणं आणि शिवसेनेला बलाढ्य करणं याच आमच्या अजेंड्यावरचा विषय असल्यामुळे बाकीच्या सगळ्या प्रश्नांकडे आपण सगळ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं तर ठीक आहे। त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे, आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। विनाकारण दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिंदेच्या शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही। या ना त्या कारणाने ते शिंदेच्या शिवसेनेवर नेहमीच टीकेची झोड उठवत असतात। आता तर त्यांनी शिंदेच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीलाही डिवचण्याचा प्रयत्न केलाय। शिंदे गट किंवा अजित पवार गट हे पक्ष नाही, या अमित शहा यांच्या सिस्टर कंपन्या असल्याचं म्हणत संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय। तर शिंदेचा गट आणि अजित पवारांचा गट हे पक्ष आहेत की नाहीत याचा फैसला अद्याप सुप्रीम कोर्टात व्हायचा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। शिंदे गट हा पक्ष नाही, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक स्वतंत्र पक्ष आहे, हे लक्षात घ्या। शिंदे गट किंवा काय ते अजित पवार गट पक्ष नाहीच आहे, हे अमित शहाच्या ठेवलेल्या कंपन्या आहेत। बरं, सिस्टर कन्सर्न ज्याला म्हणतो आपण त्या आहेत, त्याने पक्ष मानतच नाही। सुप्रीम कोर्टात निर्णय व्हायचा अजून बाकी हे पक्ष आहेत की नाहीत, पण राज ठाकरे यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे। राऊतांच्या टीकेवर शिवसेना नेते आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार प्रतिहल्ला चढवलाय। शिवसेना हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपली ताकद दाखवून दिली आहे, त्यामुळे राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक, त्यानंतरच्या झालेल्या महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका, या सगळ्या गोष्टींमध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही घवघवीत यश मिळाले, महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आज सुद्धा आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला खूप मोठं एक चांगलं मॅन्डेट लोकांनी दिले। अनेक संघटना, अनेक राजकीय कार्यकर्ते, आमदार, खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, हे सगळे लोक आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। पक्ष संघटन वाढवणं आणि शिवसेनेला बलाढ्य करणं याच आमच्या अजेंड्यावरचा विषय असल्यामुळे बाकीच्या सगळ्या प्रश्नांकडे आपण सगळ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं तर ठीक आहे। तर ठाकरेंचा पक्ष दुर्बीण लावून शोधण्याची वेळ आल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊतांच्या विधानाचा समाचार घेतला। संजय राऊत सातत्यानं शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षाबद्दल बोलत आहेत, परंतु त्यांचा पक्ष आता किती राहिला आहे हे आता शोधण्याची वेळ आलेली आहे। म्हणजे काही दिवसांनी दुर्बीणच शोधण्याची वेळ आहे। त्यांनी आपल्या पक्षाची चिंता केली पाहिजे, आपला पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे। विनाकारण दुसऱ्या पक्षाला बदनाम करणं, त्यांच्यावर टीका करणं सोडून दिलं पाहिजे। शेवटी लोकशाहीमध्ये आपले आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, नगरपालिका, महानगरपालिका किती आहेत, यावर हे पॅरामीटरवर लोकशाहीमध्ये पक्षाचं स्थान ठरत असतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे नेहमीच शिंदेच्या शिवसेनेवर हल्ला चढवताना दिसतात। आता तर त्याने शिंदेच्या शिवसेनेसोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोडलेलं नाहीये। हे दोन्ही पक्ष अमित शहा यांच्या सिस्टर कंपन्या असल्याचं म्हणत या दोन्ही पक्षांना पुन्हा एकदा शिंगावर घेण्याचा संजय राऊतांनी प्रयत्न केला। तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राऊतांच्या टीकेला सव्याज प्रत्युत्तर दिलंय।